नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. उद्या आहे दिव्याची आवस. तर आपण आज हे दिवे कसे करायचे ते आपण बघूया. तर कणकेचे दिवे, खजुराचे दिवे, असे अनेक प्रकारचे दिवे मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. पण आज मात्र मी तुम्हाला बाजरीचे दिवे करून दाखवणार आहे. चवीला खूप छान लागतात, त्याच्यामुळे तुम्ही एकदा हे नक्की करून बघा. तर त्याच्यासाठी हे मी बाजरीचं तयार पीठ घेतलेलं आहे. जे आपण भाकरीसाठी बाजरीचं पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. अगदी थोडंसं तेल घालते. मीठ आणि तेल छान मिक्स करून घेऊ. तुम्ही नेहमी गुळाचं पाणी घालून केलेले दिवे बघितले असतील, पण आज हे मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने करते. काय होतं, गोड हल्ली फारसं कुणाला आवडत नाही आणि मग ते संपत नाहीत. त्याच्यामुळे शास्त्रापुरते मी थोडे गोड दिवे करणार आहे. आणि मग आपण हे जे बाकीचे दिवे आहे तर ते आपण छान असे तिखट पण खाऊ शकतो. त्याचं कसे खायचे मी तुम्हाला दाखवते. तर हे असं भाकरीला जसं भिजवतो तसं सैलसर भिजवून घेणार आहे. आता ह्याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया. असा उंडा करायचा. वाटलं तर थोडासा तेलाचा हात आपण लावू शकतो. त्याचे असे छान दिव्याचा आकार करायचा आहे आपल्याला. याला थोडंसं तेल लावून घेते. आणि एकीकडे मी इडलीचा कुकर तापायला ठेवला आहे. असे तीळ मी खालच्या बाजूने लावून घेतलेले. गोड दिवे करण्यासाठी असा मी दिवा करून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडासा गूळ ठेवायचा. म्हणजे उकडताना हा गूळ बाहेर येणार नाही. त्याच्यानंतर आपण याला दिव्याचा आकार देऊया. असा गोळा जरी याच्यामध्ये गुळवून घेतला तरी चालेल, नंतर दिव्याचा आकार दिला तरी सुद्धा चालेल. फार पातळ जर हे दिवे केले ना तर उकडताना त्याचा आकार बदलू शकतो. याच्या आधी मी वेगवेगळ्या आकाराचे दिवे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये करून दाखवलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन बघू शकता. थोडासा गूळ ठेवायचा. आपण असा डबल डेकर दिवा पण करू शकतो. खाली गूळ घालूया आणि त्याच्यानंतर
तर हे सगळे दिवे आपले करून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी काहीच घातलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही पण घालून खाऊ शकतो. हे उकडून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. इडलीच्या कुकरमध्ये एक 10 मिनिटं हे दिवे मी सगळे उकडून घेतलेले आहेत. बाजरीच्या पिठाचा असा छान खमंग वास येतो. आता हे दिवे सगळे आपण काढून घेऊया. आता हे जे आपण तिखट दिवे केलेले तर त्याच्यामध्ये आपण कुठलीही चटणी घालू शकतो. ही मी खोबऱ्याची चटणी घालते. खोबऱ्याची चटणी आणि बाजरीच्या पिठाचं म्हणजे बाजरीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. पण तुम्ही याच्यामध्ये दाण्याची चटणी पण घालू शकता. या दिव्यामध्ये आपण खाली गूळ घातलेला आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वर अशी चटणी घालू शकता. अर्थात हे आज मी नैवेद्यासाठी केलेले नाही आहे, त्याच्यामुळे मी चटणी घालते याच्यामध्ये. नैवेद्यासाठी करताना अर्थात असे गोड दिवे फक्त करायचे. तूप घालूया सगळ्यात. असे गरमागरम दिवे मस्त लागतात अगदी. नेहमी तुम्ही कणकेचे केले असतील, पण एकदा बाजरीच्या पिठाचे करून बघा. छान खमंग अशी वेगळी चव लागते. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.